नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मुंबई आणि नागपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत। समृद्धी महामार्गाला समांतर बांधण्यात येणाऱ्या या हायस्पीड एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाचा DPR रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे। आता रेल्वे मंत्रालय आणि बोर्डाने DPR वर विचारमंथन सुरू केले असून आता लवकरच ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे। तर याच प्रकल्पाबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा बुलेट ट्रेन कॉरिडॉर सुमारे 766 किलोमीटर लांबीचा असेल। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात येणाऱ्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर बांधण्यात येणार आहे। प्रस्तावित मुंबई नागपूर बुलेट ट्रेनमधून शिर्डीच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट आहे। सध्या सुपरफास्ट ट्रेन सध्याचा प्रवास 6 तास 5 मिनिटात पूर्ण होत असून आता प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन फक्त 1 तास 10 मिनिटात प्रवास पूर्ण करू शकणार आहे। तर हायस्पीड ट्रेन मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या 3 तास 30 मिनिटात पूर्ण करणार आहे। या प्रकल्पामध्ये 742 किलोमीटरचे महत्त्वपूर्ण अंतर कव्हर करून या हायस्पीड रेल्वेचा प्रयत्न इंटरसिटी कनेक्टिव्हिटीचे रूपांतर करण्याचा आहे। समृद्धी महामार्गाच्या बाजूने संरेखित केल्यामुळे प्रकल्पाची केवळ 1250 हेक्टर जमीन संपादनाची आवश्यकता कमी झाली आहे, ज्याच्यामुळे नियोजन प्रक्रिया सुलभ झाली आहे। बुलेट ट्रेनचा मार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून कापला जाणार आहे, ज्याचा अप्रत्यक्षपणे अतिरिक्त 13 जिल्ह्यांना फायदा होणार आहे। मुंबई, ठाणे, शहापूर, घोटी, नाशिक, शिर्डी, संभाजीनगर, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा, लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या प्रमुख थांब्यासह एकूण 15 स्थानके या मार्गावर प्रस्तावित आहेत। ही बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावेल। वास्तविक ऑपरेटिंग वेग 250 किलोमीटर प्रति तास असणार आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंदाजे किंमत रुपये 1.48 लाख कोटी म्हणजेच 200 कोटी प्रति किलोमीटर आहे। परिणामी एकूण बजेट 1 ते 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत आहे। रेल्वे मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार देशात बुलेट ट्रेनसाठी 7 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत। यामध्ये मुंबई, अहमदाबाद तसेच दिल्ली, नोएडा, आग्रा, लखनौ, वाराणसी आणि दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद यांचा समावेश आहे। चेन्नई, बेंगळूर, म्हैसूर आणि दिल्ली, चंदीगड, लुधियाना, जालंधर, अमृतसर अशा मार्गांचा यामध्ये समावेश असणार आहे। तर मित्रांनो, कमेंट्समध्ये या प्रकल्पाबद्दलचे तुमचे काही जे मत आहे ते सांगायला विसरू नका।